नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण। तर आज आम्ही गेलो होतो काबुदरामा फोर्ट येथे आणि हे साऊथ गोव्यामध्ये आहे आणि इकडे आहे ना सनसेट खूप छान दिसतो आणि म्हणूनच आम्ही आज इकडे जायचा असा विचार केला होता। त्याआधी आहे ना आम्ही सकाळी नाश्ता केला होता, छान गरमागरम पोहे बनवले होते, त्याचबरोबर मी अळूची खीर सुद्धा बनवली होती। अळूच्या खीरचा आहे ना शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। मी खीर कशी बनवली आहे त्याची रेसिपी मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। त्याआधी छान असा नाश्ता केला मी आणि त्यानंतर आम्ही सुरू केलं आम्हाला जिथे जायचं आहे त्या प्रवासाला। मी जेवढं शक्य आहे ना तेवढं मी माझ्या कॅमेरामध्ये शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि इकडचे गोव्याचे जे रस्ते आहेत त्याचबरोबर ही जी हिरवळ आहे आजूबाजूची ते पूर्ण मी शेअर करत आहे आणि तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत, कारण अजून फोर्टही मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन। आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला कंटिन्यू राहा। गोव्यामध्ये आल्यावरती ना वॅकेशन मूड ऑन होतो, कारण की इकडची वाइब्सच काही वेगळी आहे आणि खूपच भारी आणि फ्रेश वाटतं। तर आम्हाला जाता आहे ना रस्त्याला लक्ष्मीनारायण हे टेम्पलसुद्धा दिसलं होतं, तर आम्ही इथे थोडा वेळ थांबलो होतो आणि दर्शनही घेतलं होतं। मी तुम्हाला बाहेरून ह्याचा आजूबाजूचा व्ह्यू दाखवत आहे। छान निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं असं हे मंदिर आहे, खूपच छान आहे आतून पण। तिकडे कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे मी तिकडचे तुम्हाला फोटोज नाही शेअर करू शकत, पण मी तुम्हाला बाहेरून नक्कीच दाखवत आहे। इकडचा व्ह्यू असा काही होता। हा फोर्ट आहे ना बऱ्यापैकी थोडासा लांब होता, पण गोव्याचे रस्ते मोकळे असल्यामुळे असं काही जाणवलं नाही का खूप लांब आहे म्हणून, कारण की इथे ट्रॅफिक नसते, लोकांची गर्दी तशी कमीच असते, त्यामुळे आम्हाला थोडा टाइम लागला पोचायला। आता जिथे फोर्ट आहे ना त्या रस्त्याला आम्ही लागलेलो आहोत आणि इकडे ना आज शनिवार आणि रविवार असल्यामुळे बरीचशी गाड्यांची गर्दी होती आणि बरेचसे टुरिस्ट इथे आलेले होते, खूप गर्दी होती। इकडे आजूबाजूला शेती सुद्धा तुम्ही बघू शकता, त्याचबरोबर इकडे सुद्धा लोक राहतात बरीचशी। यांना मार्केट खूप लांब असेल असा विचार आला, कारण की इकडे जवळपास जास्त दुकानं आम्ही बघितली नव्हती, कारण म्हणजे त्यांचं रोजचा जो किराणा आहे त्याचबरोबर त्यांना जे सामान भरायचं असेल त्यासाठी त्यांना थोडंसं लांबच जावं लागत असेल। ठीक आहे, तर आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत जिथे आपलं लोकेशन आहे काबुदरामा फोर्ट। आपण इकडे आलेलो आहोत आणि आता इकडे तुम्ही गाड्यांची रांग बघू शकता, केवढी मोठी लाईन लागली होती, कारण की जसं तुम्हाला मी आधी सांगितलं वीकेंड असल्यामुळे इथे प्रवाशांची बरीचशी गर्दी होती आणि हा खूप महत्त्वाचा स्पॉट आहे। इकडे बरेचसे लोक गोव्याला आल्यानंतर व्हिजिट करतात, कारण की ह्या किल्ल्याचं तेवढी हिस्ट्रीसुद्धा आहे आणि तेवढंच इकडनं सनसेटसुद्धा छानच दिसतो, त्यामुळे इकडे खूपच गर्दी होती आज। आता आपण पोचलेलो आहोत काबुदरामा फोर्ट म्हणजे किल्ला काबुदरामा येथे। या किल्ल्याबद्दल तुम्ही जर गुगल केलं ना तुम्हाला पूर्ण हिस्ट्री माहिती पडेल। आता आपण एंट्री करणार आहोत आणि इथे प्रवेश करण्याआधी नाव नोंदवावं लागतं। इकडे 2 वॉचमॅनसुद्धा बसलेले असतात आणि 5 वाजेपर्यंतच इथे तुम्हाला प्रवेश करण्यास अलाउड आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये ती लोक घेणार नाहीत। त्याचबरोबर 7पर्यंतच तुम्ही इकडे थांबू शकता, त्याच्यानंतर 7च्या पुढून तुम्हाला ह्याच्या बाहेर पडणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही अडकाल आतमध्ये। इकडचे काही नियम आहेत ते नियम इकडे लागू होतात सगळ्या प्रवाशांना। ओके, तर आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे, आम्ही आमचं नाव वगैरे नोंदवलं होतं तिकडे आणि आम्ही आतमध्ये आलो आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे। खूप कमी जणांना माहीत असेल, पण हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे। ज्यांना नाही माहिती त्यांनी नक्की एकदा गुगल करा, ह्या किल्ल्याबद्दल पूर्ण हिस्ट्री तुम्हाला माहिती पडेल। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आजूबाजूचा जेवढं जमेल तेवढा मी परिसर शूट केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि इकडे असं म्हणतात की जेव्हा श्रीराम वनवासाला गेले होते तेव्हा त्यांनी सीतामातासोबत ह्या जागी काही काळ आश्रयसुद्धा घेतला होता असं म्हणतात आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी येथे खूप मोठा किल्ला बांधला होता। त्याची अजून बरीचशी काही कारणं असतील किल्ला बांधला त्याचा, पण हा किल्ला जो त्यांनी बांधलाय ना तो एवढा छान आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने बांधला होता ना, ज्याचं अस्तित्व अजूनही टिकून आहे। इथे पोर्तुगालचं सुद्धा बरीच वर्ष राज्य होतं, त्यामुळे इकडे तुम्हाला चर्चही दिसेल छोटा।
आणि इकडे ह्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या तोफा आहेत, तुम्ही बघू शकता. अजून बरेचसे तोफा आहेत ह्या किल्ल्यावरती. आता ह्या ठिकाणी 2 तोफा मला दिसत आहेत, म्हणूनच तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. आणि त्याचबरोबर आहे ना, इकडनं काय व्ह्यू दिसतो आजूबाजूचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. इकडे असणारं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे इकडचा सनसेट व्ह्यू. आणि तो सनसेट व्ह्यू ना ह्या साईडने दिसतो. इकडनं सनसेट व्ह्यू खूपच छान दिसतो ह्या स्पॉटला. आणि असा हा समुद्रसुद्धा दिसतो पूर्णपणे. आणि हा आहे इकडे सूर्य. हा सूर्य मावळायला लागला का इकडचं वातावरण अजूनच भारी होतं. आणि म्हणूनच इथे बरेच जण आहे ना फोटो व्हिडिओ जे पण काय असेल ते फोटो क्लिक करायला येतात. आणि हा आहे तो स्पॉट. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे चालत आलेलो आहोत. हा किल्ला बराचसा मोठा आहे आणि पूर्ण किल्ला फिरायला गेलं ना तर आपल्याला 1 दिवस कमी पडेल, एवढा मोठा किल्ला आहे. आम्ही काही ठिकाणी इकडनं सर्च केलेलं आहे. त्यानंतर आम्ही थोडंसं खालच्या साईडला आलेलो आहोत. इकडे आहे पॅबल पॉईंट. आणि इकडे सुद्धा बरीचशी गर्दी असते कारण की इकडे खूप सारं नारळाची झाडं आहेत. त्याचबरोबर इकडचा स्पॉटसुद्धा बघायला खूप छान दिसतो. आणि असे काही नारळाची झाडं आहेत इथे. त्याचबरोबर एक वेगळाच फील येतो इथे आल्यानंतर. तर तुम्हाला कसा वाटला हा पूर्ण व्हिडिओ? आणि हा जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. यापुढे पण असे काही छान छान ठिकाणे आम्ही जर व्हिजिट केले तर तिकडचे काही जे व्ह्यू आहेत ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.